जय महाराष्ट्र. भारत पोल्ट्री फार्म उद्योग समूहामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक आली असेल, भारत पोल्ट्री फार्म खरेदी विक्री. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सर्वजण जॉईन झाले असता. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण हा ग्रुप फक्त वन वे ठेवला आहे कम्युनिकेशनसाठी. वन वे म्हणजे की भारत पोल्ट्री फार्मचे जे ग्रुप ॲडमिन असतील ते तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये मेसेज टाकत चालतील. म्हणजे काय की जे नवीन अपडेट असतील किंवा आपल्याला जर ट्रेडरची ऑर्डर आली तर ते ऑर्डरची डिटेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे नोटिफिकेशन असतील त्या ह्या ग्रुपमधून तुम्हाला देण्याचे काम केले जाईल. ठीक आहे. तर तुमच्याकडं सर्वांग पोल्ट्री फार्म आहे. आता तुम्ही जो ग्रुप जॉईन केला आहे त्याच्यात काही ट्रेडर लोक आहे, त्याच्यात काही फार्मर आहे, त्याच्यात नवीन काही जणांना पोल्ट्री फार्म चालू करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन भारत पोल्ट्री फार्म हे डाउनलोड करावं लागेल आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये आहे त्यांना आपण ॲप्लिकेशनचे एक एक फीचर व्हिडिओद्वारे सांगायचा आपण प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाहणार आहोत की तुमच्या पोल्ट्री फार्म ओपन लॉटला जर असेल बॉयलर किंवा गावरान तर त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचे आहे ॲप्लिकेशनमध्ये. तर ते का गरजेचे आहे, तर ज्यावेळेस तुमचा माल मोठा होतो विक्रीला येतो त्यावेळेस आपल्याला किंवा आपल्याबरोबर जे बाकीच्यांच्या जवळ ॲप्लिकेशन आहे त्यांना समजतं. आता मी इथं डेमो म्हणून घेतलेला आहे 93 दिवसांचा माल. ठीक आहे. आणि पोल्ट्री कोड आणि कावेरी पक्षी. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी असा डेमो सेट केलेला आहे, पण तुमचा पण अशीच डिटेल येतील ज्यावेळेस तुम्ही पक्ष्यांची नोंदणी करताल. पक्ष्यांची नोंदणी करणं खूप सोपं आहे. तुम्हाला गावरान पक्ष्यांची नोंदणी यावर क्लिक करायचं आणि देन ही सर्व माहिती भरायची आणि सेव्ह करायचं. त्यानंतर कंपनीकडून तुम्हाला फोन येईल व्हेरिफिकेशनसाठी आणि देन तुमची नोंदणी इथं केली जाईल. नोंदणी झाल्यानंतर 40 दिवस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पक्ष्यांना ॲटोमॅटिक तुमचा पक्षी याच्यामध्ये दिसेल. तर आता आपल्याकडं कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पक्षी आहेत तर तुम्ही पाहू शकता. जर एवढ्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे, अकोला, औरंगाबाद, अहमदनगर. जर एखादा फार्मर आहे किंवा ट्रेडर आहे त्यांना माल पाहिजे आणि तुमचा माल रजिस्टर असेल आणि तुम्ही सपोज धुळ्यातले असाल तर इथं धुळ्यातलं बघा एवढा पक्षी आहे. किंवा तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर पुण्यातला इतका पक्षी आहे 40, 41, 64. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये तुमची माहिती आपल्याला मिळते. पुण्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यात आहे. तर मग जर ट्रेडर असतील किंवा भारत पोल्ट्री फार्मला पण सोपं जातं. त्यावेळेस मार्केटमध्ये बाहेरून राज्यातून ट्रेडर ऑर्डर टाकतात त्यावेळेस मग तुम्हाला पण ग्रुपमध्ये डिटेल सांगितली जाते. त्यामुळं जर कोणी आत्ता त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी आलेला आहे, तुमच्या पक्षी आल्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन करायचं, ना की विक्रीसाठी आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार. पहिला दिवस असो, दुसरा दिवस असो, 40वा दिवस असो, कितवा पण असो, फक्त तुम्ही पक्षी आल्या रजिस्ट्रेशन करणार. ओके. तर अशा पद्धतीने जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉल करू शकता. तर कॉन्टॅक्ट्समध्ये डिपार्टमेंट तुम्ही फी डिपार्टमेंट, चिक्स डिपार्टमेंट, ऑफिसचेच नंबर आहे दोन्ही पण, याला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारे बाकीच्या कशा सर्व्हिसेस आहे. धन्यवाद.